नमस्कार मित्र. मी तुमचा मित्र आज सर्वांच्या समोर येतोय. याचं एक कारण आहे. तुम्ही सर्वांनी थ्री इडियट मूव्ही बघितला आहे. हा आमच्या इंजिनिअरिंगच्या काळामध्ये फार चर्चेचा मूव्ही होता. कारण की त्याच्यामध्ये एक पात्र होतं, ते म्हणजे रॅन्चो. तोच रॅन्चो आज दिल्लीच्या जंतर मंतर येथे 19 दिवसापासून उपोषणाला बसलाय. त्याच्यामुळे सर्व समाज माध्यमातून, सोशल मीडियातून तो आपल्या सर्वांच्या समोर येतोय. प्रत्येकाच्या स्टेटसला सोनम वांगचुकच दिसत आहे, तो रॅन्चोच दिसत आहे. प्रत्येक मुलाच्या, विद्यार्थ्याच्या, UPSC वाल्या, MPSC वाल्या मुलांच्या सगळ्या तोंडात फक्त रॅन्चो आणि रॅन्चोच आहे. का बरं? हा रॅन्चो सध्या एवढ्या चर्चेमध्ये का आहे? किंवा हा रॅन्चो म्हणजे सोनम वांगचुक कोण आहे? चला तर आज आपण सर्व या बाबीवरती व्यवस्थितपणे प्रकाश टाकूया. तर मित्रांनो, सोनम वांगचुक हे एक पर्यावरणवादी, शिक्षण तज्ज्ञ आणि वैज्ञानिक आहेत. जर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर गेल्या अनेक वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी खूप छान काम केलेलं आहे. पर्यावरणाच्या बाबतीत शेड्यूल 6 मधले मुद्दे राईज करणं किंवा लेह लडाखच्या पर्यावरणाच्या समस्याबद्दल सतत फॉलोअप घेणं, सरकारशी त्यांनी संघर्ष करणं, अशा गोष्टीबद्दल त्यांनी समाजकार्य असू द्या, परत शिक्षणासाठी कुठलीही इनोव्हेटिव्ह आयडियाज असू द्या, या सर्व गोष्टीवरती त्यांनी खूप प्रकाश टाकलेला आहे. आणि अशा वैज्ञानिक दृष्टिकोन असणाऱ्या किंवा स्वतः वैज्ञानिक असणाऱ्या व्यक्तीवरती उपोषण करायची वेळ का येते? मी तुम्हाला थोडक्यात त्याची माहिती सांगितली. आता आपण पुढचा मुद्दा पाहूया, जो मुद्दा असेल की बाबा हे आंदोलन काय आहे? तर आंदोलनाबद्दल आपल्याला बोलायचं झालं तर साधारण 1-2 महिन्यापूर्वी आपल्याला नीट पेपर फुटीच्या बाबतीतची न्यूज ऐकायला आली असेल. ही न्यूज ज्यावेळेस ऐकायला आली त्यावेळेस समाज माध्यमामध्ये तसेच विद्यार्थ्याच्या मनामध्ये खूप मोठा गोंधळ निर्माण झाला. काही विद्यार्थ्यांनी तर अक्षरशः आत्महत्याचं टोकाचं पाऊल उचललं. अशा बऱ्याचशा गोष्टीमध्ये एवढे गदारोळ झाले की जवळजवळ साधारण एक आकडा समोर येतो, 11 ते 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. मग या सर्व गोष्टीमुळे काय होतंय? तर या गोष्टीमुळे असं होतंय की विद्यार्थी किंवा हा तरुण आपल्या देशाचा कणा आहे. आणि जर विद्यार्थी किंवा हा तरुण जर एका वेगळ्या दिशेने भरकटत असेल तर आपल्या देशाचं भविष्य हे फार धोक्यात आहे. तुम्ही विचाराल कसं बरं? 2 मिनिटात तुम्हाला सांगतो. विद्यार्थी हा देशाचं भविष्य कसं ठरतो? ज्यावेळेस आपलं गव्हर्नमेंट किंवा एखादा परीक्षेचा विभाग परीक्षा आपली ज्यावेळेस कंडक्ट करत असतो, त्यावेळेस ती पारदर्शक आणि निष्पक्ष असावी, हा अजेंडा असतो. त्याच्यामधून काय होतं? तर त्याच्यामधून तर आपल्या विद्यार्थ्याचं कौशल्य आणि निपुणता बाहेर येत असते. पण जर पेपरच मॅनेज होत असेल किंवा नीटसारखे पेपरच जर फुटत असतील, तर आपलं जे कौशल्य आहे किंवा आपलं जे नॉलेज आहे, त्याला व्यवस्थित आपल्याला काय करता येणार नाही, जस्टिस देता येणार नाही. म्हणजेच एखादा जास्त कौशल्य किंवा इंटेलेक्च्युअल मुलगा आहे, तो स्पर्धेमध्ये पुढे येऊ शकणार नाही. ज्या मुलांनी पेपरासाठी पैसे दिलेत किंवा ज्या पालकांनी 2 नंबरची कामं किंवा गैरव्यवहार करून जे कथित पेपर फुटीचं प्रकरण केलं आहे, त्यांचीच मुलं पुढे जाणार आहेत. तर अशी मुलं पुढे गेल्यानंतर तुम्हाला वाटतंय का, की आपल्या देशाचं कल्याण होईल किंवा भवितव्य होईल? मग अशा झालेल्या गैरप्रकाराच्या विरोधात आवाज कुणी उठवावा? तर मुलांनी प्रयत्न केला. पण मुलांचा एक प्रतिनिधी किंवा एक शिक्षण तज्ज्ञ म्हणून सोनम सर पुढे आले. तर ते जेव्हा पुढे आले, तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे आजचा दिवस 19वा आहे आणि 19व्या दिवशी त्यांची परिस्थिती फार बेताची आहे. तुम्ही बघायला गेलं तर दिल्ली न्यायालयाच्या परवाच्या सूचना आहेत. सूचनामध्ये दिल्ली न्यायालयाने प्रशासनाला सक्त निर्देश दिलेले आहेत, की तुम्ही यांची देखरेख व्यवस्थित करून यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. कारण की त्यांचं 19 दिवसामध्ये तब्बल 9 किलो वजन कमी झालेलं आहे. आता हे 9 किलो तब्बल वजन कमी केलं ते सत्याग्रहाच्या आणि अहिंसेच्या मार्गाने केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? आजकालचे ते निओ गांधी तर नसावेत? चला तर मित्रांनो, आपण जाणून घेऊया ह्या पार्श्वभूमीवरती ॲक्च्युअली आपल्या रॅन्चोची म्हणजे सोनम सरांच्या मागण्या तर काय आहेत बघूया आपण. तर त्यांची प्रथम मागणी आहे, की भारतामध्ये ज्या काही सर्व नॅशनल लेव्हलच्या एक्झाम होतात, त्या पारदर्शक पद्धतीनं पार पाडाव्यात. बरोबर? आणि ही व्हॅलिड मुद्दासुद्धा आहे त्यांचा आणि ही योग्य मागणीसुद्धा आहे असं मला वाटतं. दुसरा त्यांचा मुद्दा काय आहे? तर दुसरा मुद्दा त्यांचा आहे, जी आपली परीक्षा प्रणाली म्हणजे जी आपली एक्झाम सिस्टम आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सुधारणा करण्याची गरज आहे. जसं की पेपर फुटतोय किंवा हायरार्की त्याच्यामध्ये मेंटेन केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी अद्ययावत करून, अपडेशन करून त्याच्यामध्ये सुधारणा केल्या पाहिजेत. दुसरी मागणी अगदी योग्य आहे. तिसरी त्यांची मागणी खूप महत्त्वाची आहे आणि खूप छान आहे. त्यांची मागणी अशी आहे, की ज्या सरकारच्या कालखंडात किंवा ज्या शिक्षण मंत्र्याच्या कालखंडात एवढा मोठा पेपर फुटीचा जो अपराध घडतो, तर त्यावेळेस त्या शिक्षण मंत्र्यानं ती त्याची नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यायला हवा आणि तो त्यांनी दिला पाहिजे, असं सोनम सरांची मागणी आहे. ही तिसरी मागणी पण तेवढीच व्हॅलिड ठरते. पण असं होताना मला तर दिसत नाहीये. आय डोंट नो पुढे काय होईल. नंतर चौथी मागणी त्यांची अशी आहे, की बाबा ह्या सर्व ज्या एक्झाम आहेत, त्या एक्झामसाठी एखादी फेअर अँड
फेअर अँड फेअर जी प्रोसेस आहे ती पुढे व्हायला पाहिजे. तुम्हा सर्वांना माहिती आहे सोनम सरांची मागणी जी आहे त्याच विद्यार्थ्याच्या सेम मागण्या आहेत. विद्यार्थ्याची पण तीच मागणी आहे जी सोनम सरांची मागणी आहे किंवा विद्यार्थ्याच्या वतीनं सोनम सरांनी त्या मागण्या पुढं केलेल्या आहेत. त्या मागण्या नसाव्या पण का? कारण की त्याला पण कारण आहे. तुम्ही बघायला गेले तर साधारण स्पर्धा परीक्षा करणारे किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी गेले 10-12 वर्ष झालं आई वडील काबाड कष्ट करून त्यांना पैसे पुरवत असतात आणि ते 10 वर्षापासून अभ्यास करत आहे. 10 वर्षापासून अभ्यास करत करत रात्रंदिवस रक्ताचं पाणी करून लिटरली ते लायब्ररीतनं उठत नाही 10-10, 12-12, 15-15 तास मुलं. आणि अशा मुलांची सुद्धा मागणी काय असते शेवटी, की आमच्या परीक्षा फक्त वेळेत आणि पारदर्शक व्हाव्यात. मग ही मागणी जर असेल तर सरकारने ह्या मागणीचा नक्कीच सकारात्मक भूमिका घेऊन निर्णय दिला पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं आणि तशा सर्व विद्यार्थ्यांच्या भूमिका असाव्यात. पुढे जाऊन आपल्यालाही माहिती आहे की हा फक्त एक भावनिक मुद्दा नाही आहे किंवा कुणाला तरी हा भावनिक स्टंट करून त्याच्यामधून काहीतरी आपल्याला एक फेम पाहिजे किंवा काहीतरी पाहिजे अशी गोष्ट नाही आहे. आपण पाहिलं तर तथ्याच्या आधारित ह्या मागण्या आहेत. मागच्या 10-15 वर्षापूर्वीपासून जर आपण पाहिलं की कशा पद्धतीने प्रत्येक पेपर फुटीमध्ये घोळ होतो. असे पेपर पोस्टपोन होतात, मुलं सेंटरवरती पोहोचतात. त्याच्यानंतर आपल्याला समजतं की आपलं सेंटर हे नाही आहे किंवा पेपर पुढे गेलाय. मग अशा सगळ्या तथ्याच्या आधारित ह्या केलेल्या मागण्या आहेत, ना की ह्या भावनिक मुद्दे आहेत. आपल्याला पण असंच वाटतं की मला सुद्धा असं वाटतं किंवा माझ्या सहकारी मित्रांना असं वाटतं की आपण आपला जो पोशिंदा आहे, पोशिंदा इन द सेन्स मी म्हणतो विद्यार्थ्याचा पोशिंदाच मला सोनम सरांना म्हणावं लागेल, की आपण त्यांना सपोर्ट करायला पाहिजे. हीच ती वेळ आहे. आपण सर्व विद्यार्थ्यांनी एकजुटीनं पुढे आलं पाहिजे. ज्याला जमतंय त्यांनी सोशल मीडियातून पुढे आलं पाहिजे. ज्याला जमतंय त्यांनी जंतर मंतरला गेलं पाहिजे. ज्याला जमतंय त्यांनी स्वतःहून ग्रुप करून ह्या गोष्टीवरती डिस्कशन करायचंय. हे सर्व करत असताना एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा मित्रांनो, की आपल्याला ही सर्व गोष्टी करताना अहिंसक मार्गाने करायचे, सत्याच्या मार्गाने करायचे आणि आपल्याला इथं कुठली या प्रकारची हिंसा न झाली पाहिजे. मी कुठल्याही गोष्टीला प्रमोट करत नाही, लक्षात घ्या. पण माझंही म्हणणं आहे, मी एक विद्यार्थी आहे, गेले 5-6 वर्ष झालं अभ्यास करतोय. फक्त एक माझी कळकळीची विनंती आणि मागणी अशीच असेल, की आम्हाला न्याय द्या. आमची जी परीक्षा पद्धती चुकीच्या मार्गाने चालली आहे, तिच्यामध्ये थोडं अपडेशन करायचा प्रयत्न करा. मी असं म्हणत नाही, की प्रत्येकच गोष्ट चुकीची असते. पण सिस्टममधली बरीचशी लोकं असतात, की त्या पद्धतीला चुकीच्या पद्धतीनं मोल्ड करतात. त्याच्यामुळं कदाचित ह्या गोष्टी होत असाव्यात. माझं आपल्या सर्वांना एवढीच विनंती आहे, की सोनम सरांसाठी उभं राहा. त्यांच्यासाठी 2 शब्द बोला. पुढे या आणि आमच्या YouTube चॅनलवरची ही माहिती तुम्हाला योग्य वाटली असेल किंवा माहितीपूर्वक वाटली असेल, तर नक्कीच आम्हाला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.